असा प्रश्न आता आहे ना सगळ्याच जगाला पडायला लागला आहे आणि मोदीजींनी ना त्यांना त्याच्यातली समज झालेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. मोदीजींचा हा इशारा चाललेला आहे की निसर्ग वाचवा. ते आता डायरेक्ट बोलू शकत नाही आहे की डोंगर तोडू नका, नदी बुजू नका, झाडं तोडू नका, पण पुढे त्यांना बोलावं लागणार आहे ह्या गोष्टी. तर तेच काम आम्ही नाशिकमध्ये आता करतोय. आम्ही झाडं वाचवतोय, नदीला बुजू देत नाही, डोंगर वाचवण्याचं काम करतोय. तर हे करावंच लागणार आहे जर का जगायचं असेल. आणि ज्याला मरायचीच खूप घाई झाली असेल ना त्यांनी फासावर लटकून जावं, ट्रेन खाली मरून जावं, काहीतरी करावं. पण आपलं अशी नदी बुजून आणि ते डोंगर तोडून कशाला आमच्यासारख्या ज्यांना जगायची स्वतः मारणार, दुसऱ्याला मारणार. त्यांना तुम्हाला मारायचं तुम्ही जायला डूब मारा ना. असं साधी कन्सेप्ट आहे. नदी बुजून कशाला लोकांना मारतात ते. तर कॉन्क्रीट खायचंच असेल तर दुसरीकडे खा, नदी बुजून कशाला खातात. एवढा साधा प्रश्न आम्ही त्या जलसंधारणला विचारतोय. पण जर का मोदीजींचा आदेश आल्याशिवाय आम्ही कामच करणार नाही असं काही अधिकाऱ्यांनी ठरवून ठेवलंय का? सगळ्या याच्यात मोदीजींचाच आदेश यायची वाट बघतात का? कोर्टाच्या आदेशांना का बरं मान्य नाहीये? 300 वर्षाचं झाड तोडायचं नाही असा आदेश दिला कोर्टाने, पण तरी म्हणतात आम्ही झाड तोडूनच कुंभमेळा साजरा करू. कोर्टाने आदेश दिला नदी बुजवायची नाही, नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये बाहेर काहीतरी करायचं, तरी एवढी जागा पडलेली आहे, तरी नदीमध्येच यांना कशाला घुसायचं? त्याच्यामध्ये काय घाट बनवायचे असेल ना एक असं वेगळं नदी तयार करायची बाहेर आणि त्याच्या भोवती ना कॉन्क्रीटचे असे घाट तयार करायचे, तिथं पूजा आरत्या करायच्या, तिथे ती गटार वाहते ना त्या गटारीजवळ जाऊन आंघोळ करायची, तिथं काय करायचं असं करू शकतात ना ते. पण जी चांगली नदी आहे, नैसर्गिक नदी आहे, तिच्यामध्येच कशाला सगळं बुजवायचं आहे? ती तरी नदी सोडा तुम्ही. साध्या साध्या गोष्टी कोर्टाने सांगितल्या ते तरी ऐका. एवढं साधी आमची डिमांड आहे. आणि उद्या आम्ही आता जलसंधारणचे जे इंजिनियर आहे, चीफ इंजिनियर, कार्यकारी अधीक्षक अभियंता, त्यांना भेटून त्या नदीच्या ज्या पूररेषा आहे किंवा नदीचं पात्र आहे तेच त्यांना माहिती नाही आहे, तर आम्हाला ते कसं काय सांगतील? तर एकदा ते ठरवा, हे पात्र आहे, ही निळपीर रेषा आहे, हे नागरिकांना सांगायला त्याच्यात लाज काय वाटायची? ही नाही पूररेषा आहे, ही पात्र आहे, एवढं सांगायचं. त्याच्यात ते लपून ठेवण्यासारखं काय त्याच्यामध्ये? तर तीच आम्ही साधी डिमांड करतोय. आम्हाला पात्र कुठे, निळपूर रेषा कुठे, लालपूर रेषा कुठे, एवढं सांगा. एवढा साधा विषय घेऊन आम्ही आता परत त्यांच्याकडे जाणार आहे.